महसूल विभागाच्या आशीर्वादाने अवैध रेती वाहतुकीला कंटाळून महिला सरपंचाने दिला आत्मदहनाचा इशारा। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून लाखो ब्रास वाळूचे उत्खनन दिवस रात्र जेसीबीने महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असून सदर रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप व सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी वारंवार अर्ज निवेदन देऊनही महसूल विभागाने लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली असल्याचे शेवटी निमगाव वायाळ येथील महिला सरपंच सौ शीला चाटे यांनी 7 दिवसात निमगाव वायाळ येथील रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा कारवाई न झाल्यास 27 मे रोजी निमगाव वायाळ येथील रेती घाटात आत्मदहन करण्याचा इशारा दिनांक 21 मे रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून शासकीय लिलाव झाला असून सदर लिलाव क्षेत्रात लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाले असून सदर रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, यासाठी निमगाव वायाळ येथील महिला सरपंचाने वारंवार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन निमगाव वायाळ येथील शासकीय लिलाव क्षेत्रामधील अवैध उत्खनन याचे मोजमाप करून तसेच सदर रेती घाटातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती। मात्र सदर महसूल विभागाने लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली असून अद्याप या रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप केले नाही। रेती घाटातील शासकीय ठेकेदाराने 3700 ब्रास उत्खनन केल्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला आहे। मात्र या रेती घाटाचे मोजमाप केल्यास 5 ते 6 लाख ब्रासचे आज रोजी उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे। वरील उत्खनन हे महसूल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने झाले असून सदर रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप झाल्यास यात महसूल विभागाचे अनेक अधिकारी गोत्यात येणार असल्याने सदर घाटाचे तांत्रिक मोजमाप करण्यात आले नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सदर रेती घाटातील अवैध रेती उत्खनन याचे मोजमाप करून या घाटातील सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावं व अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, यासाठी येथील महिला सरपंच यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केलं आहे। तसेच सदर रेती घाटातील 7 दिवसात कारवाई झाली नसल्यास याच रेती घाटात आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून या आत्मदहनास महसूल विभाग जबाबदार राहील, असं निवेदनात शेवटी म्हटलं आहे। सौ शीला रामेश्वर चाटे, सरपंच निमगाव वायाळ, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। निमगाव वायाळ येथे सुरू असलेल्या रेती घाटातून अवैध रेती उत्खननाबाबत मी विद्यमान तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला, परंतु त्यांनी माझ्या पत्रांना केराची टोपली दाखवली। आता नाईलाजाने माझ्या मागण्या सदर विद्यमान तहसीलदार साहेब यांना मान्य केल्या नाही, तर मी दिनांक 27/5/2024 तहसील सदर रेती घाटामध्ये आत्मदहन करणार आहे, त्यास महसूल विभाग सर्वस्व जबाबदार राहील। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।